कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जुगाराच्या अड्ड्यांचं काय झालं? मॅडम, अण्णांनी सांगितलं त्या सगळ्या ठिकाणी आपण छापे मारले, धरपकड सुरू आहे। गुड, चांगली शिक्षा करा सगळ्यांना। हो मॅडम, हा जुगार म्हणजे ना समाजाला लागलेली कीड आहे, म्हणूनच तर त्याच्या मुळाशी घाव घातला पाहिजे। तुम्ही आता हातात घेतलंय ना, सगळं व्यवस्थित होईल। आपण सगळेजण मिळून करूया। मॅडम बरं झालं आपण छापे मारले। मी बऱ्याच जणांना भेटलो, त्यातले बरेच जण जुगारात पैसे हारले होते आणि तरीही ते जुगार खेळत होते। खरंच हा जुगार म्हणजे ना नशा आहे, नशा, आणि ही सगळ्यात मोठी अडचण आहे। तेच तर, जी लोक अशी वागतात ना त्यांना समजून सांगण्याची गरज आहे, प्रबोधन करण्याची गरज। नाही तर मग काय, एक जुगाराचा अड्डा आपण बंद करू पण ते लगेच दुसरा सुरू करतील। म्हणूनच म्हटलं ना त्याच्या मुळाशी घाव घातला पाहिजे। पैशासाठी अजून काय काय करायला लागणार आहे काय माहिती। तायडे मॅडम, तुम्हाला काय वाटतं आपण काय करू शकतो अजून, जेणेकरून जुगाराचे अड्डे कायमचे बंद होतील? प्रबोधन करायचं म्हटल्यानंतर काय कसं करावं? मॅम, प्रबोधन म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने जुगारांपासून होणारे जे तोटे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, ते त्यांना कळायलाही पाहिजे। एक्झॅक्टली, आणि त्यासाठी मग आपण पथनाट्य करू शकतो किंवा मग व्हिडिओ पण करू शकतो। ग्रेट। बाळा, तुला भूक कशी नाही लागली रे आज? सॉरी बाळा। मग आपण हे काय झालं मॅडम? मॅम, काय झालं? सॉरी, काही नाही। तुम्ही काय म्हणत होतात? तर मी काय म्हणत होते, आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगू, वेगवेगळ्या मार्गाने सांगू, लोकांच्या घरात जाऊन सांगू, आणि ज्यांची कोणाची फसवणूक झालेली आहे त्यांना आपण मदतीचं आवाहन करू। येस, हे तर सगळं करूयाच। त्यामुळे काय होईल, लोक स्वतःहून पुढे येतील, है ना? काय मॅडम? मॅडम काय होतंय तुम्हाला? भूक लागली बाई तुझ्या पोराला, लवकर ये की बाहेर। मग बाळाला काहीतरी झालंय? काय झालं मॅडम? बाळ रडते, बाळाला झालंय काहीतरी। मॅडम नाही, बाळा, मॅडम मॅडम हे मॅम बाळाचा आवाज येतोय। बाळ इथेच आहे। मॅम, काय करताय तुम्ही? तुमचं बाळ नाहीये? नाही, इकडेच आहे माझ्या। ए बाळा, मॅडम, काय करताय तुम्ही? अहो मॅडम, लक्ष्मीताई, बाळाचा ना आवाज येतो रडण्याचा। बाळ इकडेच आहे कुठेतरी। मॅडम, तुमचं बाळ नाही राहिलं। नाही, माझं बाळ जिवंत आहे। तुम्हाला कळत नाही का? बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय मला मला तर काहीच कळत। तुम्हाला बाळ दिसलं का? छोटं तानं बाळ आहे हो, रडतंय।
अपर्णा, हाऊ आर यू? मी ठीक आहे सर. आता तू पूर्ण ऑफिसमध्ये फिरत होतीस, हे खरं आहे का? हो सर. काय कारण होतं? का फिरत होतीस पूर्ण ऑफिसमध्ये? सर, मला माझ्या बाळाचा आवाज येत होता आणि त्याला त्रास होतोय असं जाणवत होतं. तुझं बाळ जिवंत आहे असं तुला वाटतंय का? सर. येस ऑर नो? हो सर, माझं बाळ जिवंत आहे. सॉरी बरं का, चालू दे तुमचं, मी आहे बाय. नो नो, या, बरं झालं तुम्ही आला मिस्टर अर्जुन. या. मला कलेक्टर मॅडमची तब्येत ठीक नाही असं वाटतं. मला वाटतं त्यांनी आता आराम केला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि पुन्हा आपण त्यांना कामावर रुजू करून घेऊ. नाही सर, मी एकदम व्यवस्थित आहे. अपर्णा, जिल्ह्याची कलेक्टर अशा पद्धतीने तिच्या ऑफिसमध्ये फिरतीये, बाळ जिवंत आहे म्हणतीये, हे कसं काय मी चालवून घेऊ? सर पण तुला बाळाच्या जाण्याने धक्का बसलाय. सर. अपर्णा, तू थांब जरा. सर तुम्ही सांग, बोला. अपर्णा, तुझं बाळ नाहीये ह्या जगात आणि तुला जर वाटत असेल की तुझं बाळ जिवंत आहे तर तुला कामावर नाही ठेवता येणार. तुझ्या एवढं छान काम करणारी कलेक्टर आजपर्यंत नव्हती बघितली. पण आता ऐक माझं, तुला आता खरंच आरामाची गरज आहे. सर अहो, पण मी माझं काम एकदम व्यवस्थित करतेय. मी आले त्या दिवशीच. तुझ्या कामावर नाही, तुझ्या मानसिक परिस्थितीबद्दल बोलतोय आपण. हो सर. तुझ्यासोबत तायडे आणि गायतोंडे असतात, त्यांचं मत विचारू का आपण? सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय तसं खरंच अपर्णाला आत्ता विश्रांतीची गरज. अर्जुन, तू सुद्धा. अरे तूच म्हणलेलंस ना कामावर जा म्हणून परत. डोंट वरी अपर्णा, तू परत येशील ठीक होऊन. सर, माझी एक रिक्वेस्ट होती. आज जे काय झालं ते प्लीज या ऑफिसच्या बाहेर पडून देऊ नका. मिस्टर अर्जुन, अपर्णाची बातमी होणार नाही, काही काळजी करू नका. थँक्यू सो मच सर. वेलकम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.